रुग्णांना वेळेवर औषध न मिळाल्याने बऱ्याच रुग्णांचा मृत्यू होताना पाहतो आपण. पण बुलढाणा जिल्ह्यातील वसाली, संग्रामपूर तालुक्यातील वसाली या गावातील या दवाखान्यात म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलो आपण. तिथे पाहिलं तर धक्कादायक प्रकार एक उघडकीस आलाय. तो असा की आपण पाहू शकतो की हे इथे जी औषधी आहे, इंजेक्शन आहेत, गोळ्या आहेत, हे टॅबलेट्स आहेत आणि काही टॉनिकच्या बाटल्या आहेत. ह्या सगळ्या मुदत संपलेल्या नसताना सुद्धा त्यांना ते जाळण्याचा प्रकार इथे समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे प्रतापराव जाधव यांचा हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे हे औषधी इथे जाळण्याचा प्रकार इथे झालेला आहे. हे वसाली इथलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आदिवासी पट्ट्यातील हे गाव आहे. त्या आदिवासी पट्ट्यातील ह्या गावातील या प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी लोकांचा संपूर्ण उपचार केला जातो. पण इथे या भागामध्ये जे औषधीचा साठा आहे तो लाखो रुपयाचा साठा म्हटलं तर चालेल, तर लाखो रुपयाचा साठा हा इथे जाळण्यात आलेला आहे. महत्वाचे इंजेक्शन असतील, टॉनिकच्या बाटल्या असतील आणि ज्यांची मुदत अद्यापर्यंत संपलेली नाही. आपण पाहू शकतो की याच्यावरती ही जी आहे याच्यावरती मुदत संपलेली नाही, तरी पण हे फेकून देऊन आणि त्यांचे जाळण्याचा प्रकार इथे समोर आलेला आहे. हा वसाली इथला प्रकार आहे. म्हणजे हा आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातलाच प्रकार जर इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वसाली या गावात होत असेल, तर इतर राज्यामध्ये किंवा देशामध्ये अशा प्रकारचा साठा कुठे कसा नष्ट केला जात असेल हे न सांगलेलंच बरं. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, वसाली, संग्रामपूर, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.